असा भास, एवढा खरा भास कसा असू शकतो? नाही, मला असा भास का होईल? बाबा खरंच होते तिथे. मी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्यांना. बाबा गुहेत दिसले होते, त्यानंतर आज घरासमोर. हा योगायोग नसू शकतो. बाबा मला काय सांगायचा प्रयत्न करतायत का? नक्की काय झालं असेल? आई साहेब पण बाबांबद्दलच बोलत होत्या. काय करू? नाही मीरा, तुला काहीतरी करावंच लागेल. तू मला तुझ्याशी बोलायचंय. आता नाही, दादासाहेब झोपलेत. आत्ताच बोलायचंय मला तुझ्याशी. असे कोणते प्रश्न उठलेत मनात की रात्रभर थांबता येणार नाही तुला? मला काय बोलायचंय हे तुला चांगलंच माहितीये. आलीस ना शेवटी माझ्या पायाशी. आता बघते. शिवनाथ, खूप मोठा तप केला होतास तू, पण तप करताना एक नियम विसरलास. संसाराची नाळ पूर्णपणे तोडायची असते. माया, ममता, रक्ताचं नातं हे सगळं राखेत मिसळावं लागतं. आणि तिथे चुकलास तू. तुझ्या पोरीमुळे तू आमच्या जाळ्यात अडकलास. तुझ्या याच पोरीमुळे तुझा अंत होणार. मला माझ्या बाबांना भेटायचंय. अगं, तेच तर बोलायला आले होते मी तुझ्याशी, पण आपला विषयच अर्धवट राहिला ना. मायाची बातमी आली ना तेव्हा. हे बघ, मी तुझी आणि तुझ्या बापाची भेट घडवून आणेन, पण तुला त्याच्याशी बोलता नाही येणार. का? कारण मुर्दे बोलत नसतात. आईसाहेब, मेला नाहीये तो अजून. पण त्याचा श्वास माझ्या हातात आहे. मला बाबांना भेटायचंय. एवढं सोपं नाहीये ग. आता तू मला सांग, तू इतके दिवस एवढा शहाणपणा केलास, माझं तोंड धरलंस, गळा दाबलास, मला हंटरनी मारलंस. आता थोडं तरी सहन करावं लागेल ना. मी तुला आता मी जे काय सांगते ते नीट शांतपणे ऐक आणि शांतपणे विचार कर त्याचा. तुझा एक निर्णय आणि तुझ्या बापाचा जीव वाचेल.
हे बघ, ही ऑफर मी तुला आधीही दिली होती. तू बाळ जन्माला घालायचा निर्णय घेतला नाहीस तर मी शिवनाथला मारून टाकला. आणि जर का तू तो निर्णय घेतलास तर त्या भिकारड्या माथे फिरूची आणि त्याच्या भिकारड्या मुलीची भेट नक्की होईल. आता नीट शांतपणे विचार कर. तुझ्याकडे खूप वेळ आहे. मी फक्त 3 पर्यंत मोजणार आहे, त्यानंतर तू तुझा निर्णय सांग मला. चालेल? सुरू करू? एक. दोन. मला मान्य आहे. मान्य आहे मला. फक्त त्याआधी मला एकदा बाबांना भेटायचं. मीरा, तुझी आणि शिवनाथची भेट नक्की होणार. मीरा, नक्की होणार. फक्त माझी एकच अट आहे. जोपर्यंत तुझं मूल जन्माला येत नाही ना, तोपर्यंत शिवनाथ माझ्या तावडीत राहील. पण तू काळजी करू नकोस. मी त्याला अगदी फुलासारखं जपेन. हा, म्हणजे इथे तुझ्या पोटी तुझं मूल जन्माला येईल आणि तिकडे मी शिवनाथला मोकळं करेन. चालेल? थँक्यू. देवी आई, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मला बाबांना भेटायचंय आणि त्यासाठी मला बाळ जन्माला घालावंच लागेल.